तर सर्व हे आपल्याला बनवायचं आहे, त्यावेळेस सर्वांची तयारी करून ठेवली ना, मग किती स्वयंपाक असू द्या अजिबात गडबड होत नाही, काही नाही. हे सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता बनवते मी सगळं. वर आबाळाचे पाऊस येतो का काय कोणास ठाऊकच. इकडे दूध तापते, आत्ताच घेऊन आले. आणि आता मी काय करते, येत आहे ना, धुवून पाण्यामध्ये अशी भिजत ठेवते जवळजवळ अर्धा तास. लाईट आता जाईनच. माझी आंघोळ देवपूजा होईपर्यंत हे मस्तपैकी भिजले, फुगलं पण आहे. आता याच्यात आणखीन पाणी टाकून मी आता काय करणार आहे, कुकरमध्ये वरण भात आणि हे बटाटेसुद्धा लावून देते. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेकरुशीचे व्लॉग. चला, इकडं माझा वरण भात झालेला आहे. भात आता असंच ठेवते, गरम राहील. आता वरणाला फोडणी द्यायची आहे. इकडं भजीचं कालून ठेवलेलं आहे आणि इकडं बटाटे चिरून ठेवलेले आहेत. त्याची पण सर्व इकडं तयारी करून ठेवलेली आहे. आणि काजू बदाम याचा कूट करून ठेवलेला आहे अर्धी वाटी. इकडं वेलदोडी. तर आज काय बेत आहे, तर आज बासुंदी पुरीचा बेत आहे. हे इकडं पुरीसाठी पीठ मळून ठेवलं आणि याच्याबरोबर भजे पण राहणार आहे. तर भजेचं पीठ नुसतं असं हे याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. बेसन पीठ, हे बेडगी मसाला, ही बेडगी लाल मिरची, इकडं देसी मिरची म्हणजे जी गावठी मिरची असते आपण ती नसते का, ती मिरची तिखट होण्यासाठी मीठ टाकून ठेवलेलं आहे. इकडं सोडा बी टाकून ठेवलेला आहे, हळद बी टाकलेली आहे. हे कालवणार आहे नंतर, कारण बटाट्याची भजी बनवायची आहे. म्हटलं मग ऐनवेळी आपण हे कालवून ठेवू. आता मी काय करते, हे सर्व आहे ना पहिली तयारी करून घेते. पहिलं वरण घेते करून, काय म्हणजे एक काम कमी होईल आणि भांडे जे पडतील ना, मग मला ते घासायला पण सोपं होईल. अजून तर माझं धुणं वगैरे सुद्धा राहिलेलं आहे. तर आता म्हटलं पहिलं हे सगळं करून घ्या. आज काही विशेष नाही, सहज म्हणून करून राहिलेली आहे बासुंदी पुरी. कारण काय झालं आहे, अक्का नेमकी गावाला गेली आणि मग काय झालं आहे की आता माझ्याला दूध देऊन किती द्यावा. तर ते दूध आहे ना, जे आहे ना खूप पडू राहिलेलं आहे. मग ते दुधाचं करायचं काय, म्हणून आता बासुंदी करायचा विचार चालू आहे. आणि बासुंदी तसं ते दूध सारखं तापून आहे ना आटू पण राहिलेलं आहे. त्याच्यामुळं म्हटलं की आता बासुंदीच करूया. टोमॅटो खूप होती काढते मग. किती दिवसापासून हे हिंग शोधत होते, सापडा नाही. अगदी कोपऱ्यामध्ये ते भांडे घासले ना, ते ठेवून दिले ना एका बाजूला, ते सापडा ना. आत्ता कुठे सापडलं आहे, हिंग पण टाकून दिलेला आहे. आता वरणामध्ये तर मी नेहमीच काय करते, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व टाकून देते. आणि शिजायला मी याच्यामध्ये ना लसूण टाकलेला होता. आता तो लसूणसुद्धा मी काय केलं आहे, असं सगळं याच्यामध्ये चंदन गेलेलं आहे. आता ती सवयच पडली मला मुलांमुळं, मी लसूण अशी टाकायची, कारण ते बाजूला करायचे ना. तर सर्व हे आपल्याला बनवायचं आहे, त्यावेळेस सर्वांची तयारी करून ठेवली ना, मग किती स्वयंपाक असू द्या अजिबात गडबड होत नाही, काही नाही. हे सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता बनवते मी सगळं. काही जळून जायला बसलं, बोलता इकडे जळून पण गेलं. आता इकडं वरण तर झालेलं आहे, म्हणजे आता उकळी आली का काढून घेतलं. लगेच मीठ टाकलं होतं मी, टाकावं लागणार आहे. मिठाने काय होते, हा फोडणी जळाली माझी. अशी व्हिडिओच्या नादामध्ये हे असं होतं. इकडं तयारी करून ठेवा, काही करा, पण मग काय होतं, व्हिडिओ एकदा सुरू झाला का आणि लक्ष पांगलं का जळातं. आता फोडणी जळाली असं काय नाही. आता माझे वडील काय कधी कधी भाजीला मीठ नसलं ना तरी मग काहीच बोलत नाही. तर आता हे झालं तर काही म्हणणार नाही. हे मस्त उकळी आलेली आहे आणि ज्यावेळेस
जेवायचं आहे ना त्यावेळेस पुन्हा गरम करेन मी. जर मी अशी तयारी केली नसती ना तर मला जवळजवळ आणखीन 2 तास लागले असते स्वयंपाक करायला. पण ही अशी तयारी करून मी पाऊण तासामध्ये स्वयंपाक उरकला. हो, पाऊण तासामध्ये. मग काय फक्त टाकायचं आणि करायचं. बाकीचं तर सगळंच म्हणजे बटाटे उकडून फोडी करून ठेवलेल्या, म्हणजे काय करायचं तरी काय होतं. काही परतायचं होतं तर काही फोडणी द्यायचं होतं. आता याच्यामध्ये मी काय तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे टाकून आता त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हो कांदासुद्धा परतलेला आहे. आता त्यानंतर मी हे बटाट्याच्या फोडी टाकून आता छानपैकी भाजी करून घेत आहे. सुक्की भाजी, बटाट्याची सुक्की भाजी. आणि बटाट्याची सुक्की भाजी मग श्रीखंड असो किंवा बासुंदी असो, ही असल्याशिवाय ना ते जेवणच परिपूर्ण वाटत नाही आणि पोटसुद्धा भरत नाही. आता कोथिंबीर टाकली आहे मी. मी बजेट काय आता कोथिंबीर टाकत नाही, सर्व टाकून दिलेली आहे. चला आता हे पण भाजी झालेली आहे आणि आता बासुंदी करायला घेते. आदल्या दिवशीच मला करायचं होतं मी म्हणून बरंचसं चाटवलं होतं. म्हणजे जवळजवळ हे 2-3 लिटरचं दूध आहे आणि आत्ता पण मी अर्धा लिटर टाकलं. आणि संध्याकाळी बनवायचं होतं म्हणून दुपारी खूप आठवलं होतं, पण काय झालं संध्याकाळी जमलंच नाही. म्हटलं तर सकाळी करू, फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. तर आता अजून थोडंसं दूध टाकलं. म्हटलं कसं आता हा स्वयंपाक असला गोडधोड स्वयंपाक संध्याकाळपर्यंत असावा असं वाटतं, म्हणून मी थोडं जास्त करणार आहे. फक्त बासुंदी करताना सारखं ढवळत राहायचं, खाली लागून द्यायचं नाही. काय होतं मग खाली लागलं का सगळं काळं काळं होतं ते आणि ते वर येत असतं. त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं हे असं. दोन लिटरपेक्षा हे थोडं जास्तच असणार आहे हे दूध. चला आठवल्यावर मग मी तुम्हाला पुढं दाखवेन. ही अशी आटून जर फ्रीजमध्ये ठेवली ना तर आणखीन घट्ट होते बरं का, कारण कसं साई पण धरली जाते ना आणि तापायला घेतलं का मग ते आणखीन आपल्याला काय, आपण जास्त तापून पण गरम गरमच खातो ना, मग कोणती कन्सिस्टन्सी जरा थोडंसं दाट दाट झालं पाहिजे. आणि हे म्हशीचं दूध नाही, हे गाईचं दूध आहे. त्याच्यामुळं हे 2-2.5 लिटर जरी हे दूध असलं ना तरी पण मग ते घट्ट होणे ना खूप कमी होतं आहे. म्हशीचं असलं तर लवकरच आटलं असतं, कारण ते खूप घट्ट असतं ना म्हशीचं दूध गाईपेक्षा. असं खालून खरडून असं आहे ना काय करावं लागतं, असं हे करावं लागतं, खाली लागतं ते. बशी ठेवू काय ठेवू पण तरी लागतंच ते, मग चांगलं नाही वाटत. सारखं असं ढवळतच राहावं लागते. एक सारखं काय होतं ते आटलं जातं आणि व्यवस्थित चवदार होतं, असं छान म्हणजे असं टेस्टी होते, गोड गोड. आता ह्या टायमाला मी हे सगळे बदाम आणि जे आहे ना काजू ते टाकून दिलेलं आहे, जे शिजून जातील ते. तर एवढी घट्ट भरपूर झालेली आहे माझ्या मते. थंड झाल्यावरती आणखीन घट्ट होईल. आता ह्याच टायमाला मी साखर पण टाकून घेते. तर काकांचा विचार करून साखर अगदी थोडी कमी करते मी, जास्त नाही टाकत. आता पुन्हा काय होईल, पाणी सुटन साखरेचं. अजून 5 मिनिट असंच मला ढवळावं लागणार आहे. चला आता झालेलं आहे. आता मी शेवटी आता ही वेलची पावडर टाकली आहे. त्याच्यातले बदाम काजू सर्व शिजलेले आहे. बराच वेळ मी हे करत होते आणि तसं दूध पण टाकत होते आणि पुन्हा आटवत होते मी. आता यांना बाजूला करते आणि पुऱ्या घेते करून. आता मी पुऱ्या आणि भजे एवढंच राहिलेलं आहे. मग अशी थोडीशी तयारी करून ठेवली ना माय गडबड होत नाही, पटापटा ते सामान टाकलं जातं. सरका आलेली आहे. चला आता थंड झालेली आहे, आपण बघूया. म्हणजे बरीचशी तर भरपूर घट्ट झालेली आहे बघा, अशी मस्त साय पण धरलेली आहे. असं हे छान वाटतं. चला आता हे झालेलं आहे. आता मी काय करते, भजे पुऱ्या तोपर्यंत काय केलं म्हटलं हे थंड होतं आहे तोपर्यंत बटाट्याचे असे हे पाडून घेतलेले आहे चिप्स. तिकडं पापड काढून ठेवलेला आहे आणि इकडं पुऱ्या करून ठेवलेल्या आहे.
कढईत भजे ना असे का चिटकले जातात काय माहिती, टपकन वर नाही येते. आता 2-4 दिवस अगोदर मी भजे बनवले होते ना, असंच चिटकायचे ते म्हणजे खाली. तर ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मला असं कधी जाणवलं नाही, पण हे आता जरा मी या कढईत जशी बनवायला लागली आहे ना भजे, तर असंच जाणवलं. बहुतेक हे भांड्याचा काय आधी पुऱ्या तळायला लागत होत्या, उलटं झालं. आता ते तिखट पुऱ्या व्हायला बसले. काय करावं आता. आणि आम्ही याला पुऱ्या म्हणत नाही, याला आम्ही पुडी म्हणतो. पुऱ्या कसल्या असतात ते ज्या आपण लग्नातल्या पुऱ्या ज्या असतात ना, त्याला त्या पुऱ्या म्हणतो आम्ही याला. चला आता मी काय करते, ताट करून देते काकांना. इकडं पुऱ्या अशाच याच्यावर ठेवल्या म्हटलं. आणि याच्यामध्ये मी ना पीठ मळताना तेलाचं मोहनही घालायला विसरली आणि त्याच्यामध्ये रवासुद्धा टाकायला विसरली, पण तरी पण खूप छान अशा मस्त फुगल्या. तर चला आता, आणि हे नंतर तळायचं होतं आधी भजेनंतर. तर चला आता काकांना मी नाही याच्यामध्ये वेगळं देणार, मी आता ताटच बनवते आता. चला आता तर खूप थंड म्हणजे आता बिलकुल कोमट झाली, तर अगदी मस्तपैकी ना घट्ट घट्ट झालेली आहे. चला इकडं काकांचं ताट केलेलं आहे, इकडं पुऱ्या, ही बासुंदी, हा वरण भात, हे भजे आणि पापड. एक्स्ट्रा मी काय करते, हे आणखीन वरण देते, कारण काका इथं नाही जेवत. काका जेवतात तिकडं, त्यांना गजानन माऊलींना ताट दाखवून मग जेवतात ते. त्याच्यामुळं मग ते इकडं यायला कानागडं करतात, कारण मग ते ताट पुन्हा इथून घेऊन जावं लागतं ना. तर मग मी हे सगळं घेऊन जाते, त्यांना काही लागलं तर ते मागतील मला, हाका मारतील. तर चला, तर आज या दिवसाची आज अशी थाळी बनवलेली आहे मी. तर चला, आजचा दिवस माझा असा गेलेला आहे, म्हणजे सकाळचा दुपारचा पोळा. आता ग बाया बटाट्याची भाजी वाढायचीच राहिली, मग आता नेऊन दिली मी ताटामध्ये. तर असं असतं, काय करावं, विसरभोळेपणा वाढत चाललं आहे आता. काय केलं ते बी लक्षात राहत नाही.